पुष्पा 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 पुष्पा। मित्रांनो, आता इंडस्ट्रीत एकाच नावाची चर्चा आहे, ते म्हणजे पुष्पा द रूल। मित्रांनो, या चित्रपटाची एवढी क्रेज आहे की सगळे रेकॉर्ड हा चित्रपट तोडत चाललाय। आतापर्यंत अनेक चित्रपटांनी नवनवीन रेकॉर्ड बनवले, जसे स्त्री 2 असेल किंवा आपण रेकॉर्ड मेकर म्हणून बाहुबलीचं उदाहरण घेऊ शकतो, पण सगळ्यांना रप्पा रप्पा उद्ध्वस्त करून पुष्पा हा रेकॉर्ड्स वरती रूल करताना आपल्याला दिसतोय। मित्रांनो, पुष्पा 1च्या यशानंतर हा चित्रपट भरघोस कमाई करणार हे नक्की होतं, मात्र हा चित्रपट जे काही रेकॉर्ड्स बनवत चाललाय ते अनबिलिव्हेबल आहे। आतापर्यंतचे जे सक्सेसफुल चित्रपट आहेत, जसे की RRR, बाहुबली यांच्याशी जर तुम्ही तुलना केली तर तुम्हाला लक्षात येईल की हा चित्रपट इतका पुढे निघून गेलाय की कदाचितच पुढे जाऊन एखादा चित्रपट या चित्रपटाचे रेकॉर्ड मोडू शकेल। मित्रांनो, नक्की काय असं या चित्रपटामध्ये? आतापर्यंत आपण मोठमोठ्या बजेटचे चित्रपट बघितले, मोठमोठ्या स्टारचे चित्रपट बघितले, मोठमोठ्या क्रेझी आपण चित्रपटांना रिस्पॉन्स बघितला, पण ह्या चित्रपटाला जो रिस्पॉन्स मिळतो आणि जे काही थिएटर एक्सपिरियन्स लोकांनी बाईटमध्ये सांगितले ते अनबिलिव्हेबल आहेत। याच मागचं आपण रहस्य जाणून घेणार आहोत। आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत व्हॉट इज द सक्सेस स्टोरी ऑफ पुष्पा द रूल। पुष्पा 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 पुष्पा। वेलकम टू मिंट एंटरटेनमेंट आणि आज आपण बघूया पुष्पा द रूल। मित्रांनो, पुष्पा 2 बद्दल चर्चा करण्याआधी आपण जाणून घेऊया पुष्पा 1 म्हणजेच पुष्पा द राइज बद्दल। पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं। म्हणजेच 3 वर्ष मागे 17 डिसेंबर 2021 हा चित्रपट मूळतः तेलुगू भाषेत बनला गेला, पण हिंदी डब मध्ये सुद्धा हा चित्रपट रिलीज करावा अशी अल्लू अर्जुन आणि डिरेक्टर सुकुमार यांची इच्छा होती। मात्र हा चित्रपट हिंदीत किती चालेल याच्याबद्दल कोणालाच कॉन्फिडन्स नव्हता। We were thinking that we want to release this film in Hindi, but we weren't sure because we didn't have the time to do publicity. कारण हिंदीमध्ये हा चित्रपट करायला ना वेळ होता ना बजेट होतं। खरं तर ह्या चित्रपटाला कॉम्पिटिशन द्यायला हिंदी भाषेमध्ये कुठलाच चित्रपट नव्हता, पण सगळ्यात मोठी कॉम्पिटिशन होती ते म्हणजे स्पायडरमॅन 3 नो वे होम। या चित्रपटाची त्या काळात इतकी हाईप होती की 3 स्पायडरमॅनला बघण्यासाठी लोक गर्दी करत होती, आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये हा चित्रपट कितपत चालेल, लोकांपर्यंत कितपत पोहोचेल याबद्दल ना डिरेक्टरला खात्री होती ना निर्मात्याला। तरीही रिस्क घेऊन हा चित्रपट हिंदीत रिलीज केला गेला, आणि ह्याच्यातला सगळ्यात मोठा मास्टर स्ट्रोक ठरला ते म्हणजे डबिंग करण्यासाठी श्रेयस तळपदे यांची निवड। मित्रांनो, आतापर्यंत आपण अल्लू अर्जुनच्या हिंदी डबिंग मध्ये संकेत म्हात्रे यांचा आवाज ऐकत आलो। आतापर्यंत अल्लू अर्जुनच्या सगळ्या सिनेमांमध्ये हिंदीमध्ये संकेत म्हात्रे यांनीच आवाज दिला आहे, म्हणून संकेत म्हात्रे यांना अल्लू अर्जुनचा ऑफिशियल व्हॉइस असं सुद्धा म्हटलं जातं। मात्र यावेळी पुष्पाचं कॅरेक्टर थोडं वेगळं होतं, म्हणून डबिंग डिरेक्टरना असं वाटलं की यावेळेस पुष्पाची हिंदी डबिंग ही थोडी वेगळ्या पद्धतीने व्हावी, आणि त्यासाठी श्रेयस तळपदे याला अप्रोच केलं गेलं। पुष्पा पुष्पराज मैं झुकेगा नहीं। आणि श्रेयसने या चित्रपटामध्ये त्याचा वेगळा ठसा उमटवला। या चित्रपटामध्ये त्याचं वेगळं हिंदी डबिंग, त्यात मराठी तडका लोकांना खूप आवडला, आणि श्रेयस तळपदेसाठी सुद्धा लोकांनी थिएटरमध्ये गर्दी करायला सुरुवात केली। सुरुवातीला या चित्रपटाला काही निवडकच शो मिळाले होते। स्पायडरमॅन नो वे होम सारखा चित्रपट कॉम्पिटिशनला असल्यामुळे या चित्रपटाने सुरुवातीला ऍव्हरेज अशीच कमाई केली होती। मात्र स्पायडरमॅन चित्रपटाची हाईप कमी झाल्यानंतर हळूहळू हा चित्रपट स्लो पॉइझन सारखा लोकांच्या मनात घर करू लागला। पुष्पा या सिनेमामधले डायलॉग्स व्हायरल होऊ लागले। पुष्पाचा दाढीवरून हात फिरवण्याचा पोज सुद्धा लोकांना खूप आवडू लागला आणि रील्सवर रील्स बनू लागले। हा चित्रपट हिट होण्यामागचं अजून एक सर्वात महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे या चित्रपटातली गाणी। खरं तर हिंदी डबिंग चित्रपटातील गाणी लोकांच्या फारशी पसंतीस पडत नाहीत, मात्र या सिनेमाबाबतीत मात्र उलट होतं। या चित्रपटाच्या गाण्याचे लिरिक्स लोकांना खूप आवडले, खास करून श्रीवल्ली हे सॉन्ग लोकांना खूप आवडलं आणि ते रील मधून व्हायरल होऊ लागलं। ओ तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैना मदक
समंथाने परफॉर्म केलेलं सॉन्ग हे हिंदीमधील लोकांना जरी आवडलेलं नसलं तरी तेलुगू लँग्वेज मधलं हे गाणं लोकांना खूप आवडलं आणि हे गाणं लोकांनी सगळीकडे वाजवलं आणि एन्जॉय सुद्धा केलं. काही निवडक शोज मध्ये रिलीज झालेला चित्रपट हळूहळू वाढू लागला, लोकांपर्यंत पोहोचू लागला आणि शेवटी हिंदी बेल्ट मध्ये सगळ्यात जास्त कमाई या चित्रपटाने केली. पुष्पा 1 हा एका मोठ्या हायप वरती एंड झाला होता. पुष्पा 2 ची लोक खूप आतुरतेने वाट बघत होते आणि त्यात पुष्पा 2 चं जे प्रमोशनल मटेरियल येत होतं ते लोकांना खूप आवडत होतं. मग ते वेरीज पुष्पाचा प्रोमो असू देत, पुष्पा को कुछ नहीं हुआ किंवा पुष्पाचा एका देवीच्या लुक मधला फोटो असू देत, हे सगळं मटेरियल खूप हायप बनवत होतं आणि पुष्पा 2 चा ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर एका वेगळ्या हायप वरती हा सिनेमा जाऊन पोहोचला. ह्या सिनेमाचे ऍडव्हान्स बुकिंग इतके झाले की त्यात सुद्धा पुष्पा 2 ने रेकॉर्ड बनवला आणि तिथूनच वेगवेगळे रेकॉर्ड बनण्याची आणि मोडण्याची सुरुवात झाली. मित्रांनो, पहिल्याच दिवशी कलेक्शन मध्ये या चित्रपटाने रेकॉर्ड बनवला आणि तिथून सुरुवातच झाली वेगवेगळे रेकॉर्ड बनवण्याची आणि तोडण्याची. मित्रांनो, पहिले काही आठवडे समजून घेता येतं, 1 वीक 2 वीक, मात्र कॉन्स्टंटली हा चित्रपट इतका हिट, इतका ब्लॉकबस्टर आणि इतकी कमाई कशी करतो यामागची कारणं आज आपण जाणून घेऊ. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पार्ट 1 सारखंच पार्ट 2 ला सुद्धा कुठल्या सिनेमाची कॉम्पिटिशन नव्हती. सिनेमाला आपले पाय रोवण्यासाठी खूप वेळ मिळाला, माउथ पब्लिसिटी झाली आणि ह्या चित्रपटाचा बज क्रिएट झाला आणि हा चित्रपट रेकॉर्ड्सवर रेकॉर्ड बनवू लागला. मग या चित्रपटातली गाणी मात्र लोकांच्या फारशी पसंतीस पडली नाहीत. ज्यावेळेस ही गाणी रिलीज करण्यात आली त्यावेळेस हिंदी मधली गाणी ही खूप टिपिकल आणि खूप बोरिंग आणि क्रिंज वाटत होती. मात्र थिएटरमध्ये गेल्यानंतर विषय बदलला. या चित्रपटाचं अंगारो म्हणून एक सॉन्ग रिलीज करण्यात आलं होतं आणि हे गाणं रील मध्ये तर खूप व्हायरल झालं होतं. अंगारों का अंबर सा लगता है मेरा सामे, मेरी राहों में फूलों का रास्ता है मेरा सामे. मात्र मेकर्सने ह्या चित्रपटाचं हे गाणं लिरिकल मध्ये रिलीज केलं होतं आणि थिएटरमध्ये हे गाणं ज्या पॉइंटला येतं तो एक्सपिरियन्स जुनी सगळी गाणी विसरायला भाग पाडतो. हे गाणं ज्या पद्धतीने शूट केले, ज्याप्रमाणे सिनेमॅटोग्राफी केले ते लोकांना इमोशनली अटॅच होतं आणि लोक जोडले जातात. मित्रांनो, दुसरं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे या चित्रपटाचा थिएटर एक्सपिरियन्स. काही चित्रपट असे असतात जे खूप हाईप करतात, मात्र एका आठवड्यामध्ये स्टोरीचा प्लॉट रिव्हील झाला, चित्रपटाची कथा लोकांना कळली की हाईप कमी होते. मात्र हा चित्रपट जो थिएटर एक्सपिरियन्स लोकांना देतो ते लोकांना एक्सप्लेन करणं खूप कठीण आहे. माउथ पब्लिसिटी मध्ये लोक तुम्हाला म्हणाले असतील ह्या चित्रपटामधले ऍक्शन सीन इतके कमाल आहेत, स्टोरी इतकी कमाल आहे, अल्लू अर्जुनचा परफॉर्मन्स इतका कमाल आहे, मात्र ते अनुभवण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये जावं लागेल. हा एक्सपिरियन्स घेण्यासाठी सगळे लोक थिएटरमध्ये जाऊ लागले आणि चित्रपट ब्लॉकबस्टर होऊ लागला. इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा हा चित्रपट परफेक्ट आहे असं पण म्हणू शकत नाही. या चित्रपटाचा ऑडियन्स 2 गटांमध्ये विभागला गेलाय. काही लोकांना हा चित्रपट खूप आवडलाय, मात्र काही गट असा आहे ज्यांना हा चित्रपट अजिबात आवडलेला नाही. ज्यामध्ये लोकांचं असं म्हणणं आहे की पुष्पा आणि शिवल्ली मधले जे रोमॅन्टिक सीन्स आहेत ते खूप वल्गर वाटतात, यामधले ऍक्शन सीन खूप इनलॉजिकल वाटतात आणि ह्या चित्रपटाचं ड्युरेशन हे खूप मोठं आणि बोरिंग बनवलं गेलंय. मला मात्र विचाराल तर मला हा चित्रपट भयंकर आवडला. याचं कारण म्हणजे या चित्रपटातील ऍक्शन सीन्स हे ऑन पेपर कितीही इनलॉजिकल आणि क्रिंज वाटत असले तरी त्याची सिनेमॅटोग्राफी आणि एक्झिक्युशन इतकं बाप लेवलवर करण्यात आलंय की मेकर्सचं कन्व्हिक्शन किती स्ट्रॉंग आहे आपल्याला लक्षात येतं. मित्रांनो, 3.5 तासाचा चित्रपट बघताना जेव्हा ऑडियन्स एकदाही मोबाईल काढत नाही आणि ऑडियन्स त्या चित्रपटाशी जोडलं जातं, माहोल बनतो, त्यावेळेस तो चित्रपट बनवण्यासाठी मेकर्स यशस्वी झालेत असं माझं ठाम मत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा चित्रपट आवडला की नाही आवडला, या चित्रपटाबद्दलची तुमची काय मतं आहेत ती कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि मूवीज, इनसाइट्स, न्यूज आणि ट्रेंडसाठी मिंट एंटरटेनमेंटला सबस्क्राईब नक्की करा.